नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला हे सगळे पक्षी जे आहेत ते पावसाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला आलेले आहेत. त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्यांना आहे ना लोणावळ्याला खंडाळ्याला पावसाळ्यात कुठेही जावं लागत नाही. तर ते येतात, ते आपल्या बाल्कनीमध्ये येतात आणि इतका आनंद घेतात ह्या पावसामध्ये. आपल्या बाल्कनीमध्ये येऊन त्यांचा तो किलबिलाट, त्यांची ती निरागस दुनिया आणि त्यांची ती मस्ती, हे आज तुम्हाला सगळं आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. काही क्षण आहेत ते इतके सुंदर आपल्या आज कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत, ते तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका. आणि तुमच्याकडे पण असे गोड गोड पक्षी आता पावसाळ्याचा आनंद घ्यायला तुमच्या बाल्कनीमध्ये येतात का, ते पण तुम्ही सांगायला विसरू नका. तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ज्या चिमण्या आहेत ना, त्या कितीही भिजल्या तरी त्यांचा उत्साह जरासुद्धा कमी होत नाही. कुठून एवढा ह्यांना एनर्जी येते समजत नाही. त्यांची ती मस्ती आणि दाणे टिपताना कधी एकमेकांशी भांडणं, खूप छान वाटतं हे सगळं पाहून. आणि पुन्हा त्या एकत्र बसतात आणि आनंदाने खाऊ खातात. आता जसं की मी चिमण्यांसाठी घर लावलं होतं, आता बाहेर खूप सारा पाऊस आहे आणि हा चिमणा मात्र मस्त घरात जाऊन बसला होता. खूप छान वाटतं हे सगळं पाहताना. तर आता आपला कावळा तरी कुठे कमी आहे पहा. कावळ्याचं कसं आहे ना, की तो नेहमीप्रमाणेच अगदी आहे ना विश्वासाने आपल्या जवळ येत असतो आणि खाऊचा आनंद घेत असतो. आज तर ह्याने मला खूप त्रास दिलाय. सारखा पोपटांच्या मध्ये मध्ये येत होता. त्याला सांगत होते, बाळा तू नंतर ये, पोपट आले. पण तो आज पोपटांच्या शेजारीच येऊन बसत होता आणि खूप ओरडत होता. तर म्हटलं चला जाऊन द्या, पहिले ह्याला खाऊ भरवूया, म्हणजे हा निघून जाईल आणि पोपट पण नंतर आनंदाने खाऊ खातील. तसंच झालं. तर आता पावसाळा आहे, तर म्हटलं मक्याचं कणीस काही फक्त आपणच एन्जॉय करायचं असतं का, ह्याला पण करून द्या. म्हणून मक्याचं कणीस लावलं. आणि हे जे पोपट आहेत ते इतकं आवडीने खातात ना मक्याचं पण कणीस. कारण मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे पहा व्हिडिओमध्ये, की मक्याचं कणीस लावल्यानंतर पोपट लवकर आपल्या बाल्कनीमध्ये अट्रॅक्ट होतात. तर तुम्ही करून पहा, कदाचित तुमच्याकडे पोपट येतील. आणि आज ह्यांची तुम्हाला गोड मस्ती, भांडणं हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण हे ना एक 15-20 सेकंद आपण ह्यांची थोडीशी गोड गोड भांडणं पण ऐकूया आणि मग आपण आपला पुढचा व्हिडिओ सुरू करूया. तर आता पाहिलं असेल, हे जे रिंगनेक पॅरेट आहेत ना, ते इतके गोड आहेत, इतके छान भांडणं करत असतात. म्हणजे त्यांचा आवाज पण मला एवढा आवडतो, किती गोड असतात हे. पण आहे ना, खरं सांगू का तुम्हाला, 4 जरी आले ना तरी पूर्ण गॅलरी डोक्यावर घेतात. म्हणजे एवढी भांडणं करतात आणि सगळ्यांना कळलंच पाहिजे की आम्ही आले, असं त्यांची बडबड आणि भांडणं असतात. तुमच्या पण बाल्कनीमध्ये असं घडतं का हो, मला नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्हाला मी ना एक गोड क्षण दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओ पुढचा नक्की पहा. आणि जर तुम्हाला तो क्षण आवडला तर तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा. कारण हे पावसात भिजून आलेले पक्षी आहेत ना, ते आपल्या आनंदाने जेव्हा आपल्या हाताने जेव्हा खाऊ खातात ना, तो आनंद काही वेगळाच असतो. कोण आलं पावसात भिजून? पावसात भिजून कोण आलं? कशी अंग झटकते ग आमची लाडू. ए सोना, ए गोंडू, कसं दिसतं बघू, किती जवळ. ते माझ्या ते काय नकल ते राजा तुला. गप वेडाबाई, हाय माझ्या हातामध्ये, नको नखरे करूस. चिव बघ आल्या, ये चिव. देव बेटा, देव अजून खाऊ तुला. चला आता फीडरवर येते का तू? अगं चिव, किती गोंधळ घालता बाळांनो. तर त्याचबरोबर इकडे चिमण्यांचा खूप गोंधळ सुरू होता. मी हिला खाऊ भरवत होते. जसं की ना मी तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस पडला ना की चिमण्यासुद्धा आपल्या बाल्कनीमध्ये खूप गोंधळ घालतात. पण त्यांचा तो चिवचिवाट ऐकून मन अगदी प्रसन्न होतं. आता पहा, तुम्ही तर पाहिलं असेल की हे आमच्याकडे तर आहे ना खूप सारे पक्षी येतात. जसं की साळुंक्या येतात, बुलबुल येतात. बुलबुल आणि साळुंक्यासुद्धा रोज न चुकता हजेरी लावत असतात.
पाहिलं का तुम्ही कसं आहे ना, की समोर कितीही जरी खाऊ असला ना तरी हे पक्षी आपल्या हातानेच खाऊ खाण्याचा आनंद घेत असतात बरं का. आता ज्या बुलबुल आहेत त्यांचा सुद्धा आवाज इतका गोड असतो ना, मला तर खूप आवडतो त्यांचा आवाज आणि खूप प्रेमळ असतात बरं का ते. आपण म्हणजे ते आपल्याला चांगल्या ओळखत पण असतात, त्या जवळ येत नाहीत पण ते आपल्याला खूप छान ओळखतात. तर चला असो, असे खूप सारे पक्षी तुमच्या बाल्कनीमध्ये येत आहेत का? आणि आता पावसाळा सुरू झालाय तर हे जे सगळेच पोपट आहेत ना त्यांचं मी तुम्हाला सांगते, हे ना एकतर येताना ते थव्यानी येतात आणि आल्यानंतर आहे ना एखाद्या छोट्याशा दाण्यासाठी ते एवढी भांडणं करतात. त्यांचे ते पंख फडफडणं, कधी कधी तर ते इतके मोठे मोठे डोळे करून सुद्धा भांडणं करत असतात आणि काही क्षणामध्ये पुन्हा सगळं शांत होतं. त्यांची ही मस्ती पाहून इतकं गोड वाटतं ना, म्हणजे खरंच खूप छान वाटतं त्यांची मस्ती पाहून. तर तुमच्याकडे पण येतात का हे असे पोपट की जे खूप मस्ती करतात बाल्कनीमध्ये? आता काय झालेलं की ना, पावसाळा आला आणि खूप पोपट येत होते म्हणून मी अजून एक फीडर लावलंय वरती, म्हणजे त्यांची भांडणं पण होत नाही आणि सगळ्यांना खूप छान खाऊ खाता येतो. तर आता पावसाळा संपेपर्यंत मी ते फीडर असंच ठेवणार आहे. तर चला असो, तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे गोड क्षण पावसाळ्यातले तुमच्या पण बाल्कनीमध्ये असतात का, की जे खूप सारे पक्षी बाल्कनीत येतात आणि पावसाचा आनंद घेतात, त्याचबरोबर तुमच्या हातावर बसतात, विश्वासाने तुमच्या जवळ येतात? कोणता पक्षी तुमच्या जवळ येतो, कावळा, पोपट, हे तुम्ही मला अजिबात सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत राधे राधे.